तर हाय सगळ्यांना नमस्कार. झालं का तुमचं रंगपंचमी ही खेळून मस्तपैकी? आम्हाला तर कोण नाही बाहेर रंग लावायला. मग काय तर तर चला जाऊ द्या, बरं आहे, उलट चांगली गोष्ट आहे. आपल्याला रंग लावाय कोण नाही तर आपल्याला घ्यायचंय कोपाट काढून. आता मापणी येणार आहे, कोपाट काढून घ्यायचंय आपल्याला. जागा लेवल करून घ्यायचे, म्हणजे त्यांना कोपाट काढून द्यायचं. आणि आज डस्ट ही आणायची. तर म्हटलं चला ब्लॉक तर बनवावं एक. ठीक आहे, कोपाट काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपैकी. आता ही चूल ही दुसरीकडे येईल, पाणी तापवाय फक्त आणि स्वयंपाकाला. तर आता ही नाहणी पण मी बांधलेली कशी तरी. तर आता हे सगळं इटा जाणार आहेत. तर बघू कसं होतंय कसं नाही नियोजन. तर आता ही कोपाट काढून घ्यायचं, ही लाकडं ही सगळी पडायला टाकायची तिकडं, म्हणजे इथपर्यंत ती ती उच लाकूड दिसते का तिथपर्यंत असं 10 बाय 10चे आपल्याला रूम काढायचे. तर बघू आता कसं होतंय कसं नाही, पाया फिया कसं काय होतंय ते बघू. तर कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट आपण करावं लागते, म्हणजे प्रत्येक गोष्ट ध्यानाने मनाने करावं लागते. आता डस्ट मरणाची महाग आहे. 4000 ब्रास, म्हणजे कसं आहे एवढं माहीत नाही. चौकशी केली तर फोन केला तर ती म्हणला मी घेऊन येतो. मग आता संघ जावं तर लागणारच आहे. आता बाय माणूस कसा संघ जाणार आहे, पण बाय माणसाने सुद्धा आता जावं लागणार आहे. पण लोक नाव ठेवणारे लय असते ते बाई, काय पण म्हणते ते. मग त्यामुळं त्याला मी म्हटलं की तू घेऊन ये, तुला पैसे मी सोडते म्हणलं. मग आपण अर्धा ब्रश आणायला लागलोय, कारण आपल्याला जास्त नाही लागणार, कारण त्याच्या गाडीत पण तेवढीच बसती, एक ब्रश बसत नाही. बघू तरी पण प्रयत्न करू, बसती नाही बसती. बसली तर एक ब्रश आणायची 4000ची, म्हणजे 4500 रुपये जातात. भाडं 500 रुपये, असं बी 500 रुपये जायचं आणि तसं पण 500 रुपये जायचं. एक बरास बघू आता कसं होतं. लय लांब नाही आमच्या इथं, वर्षूंच्या त्या माळात आहे, म्हणजे त्या रोडला आहे. शी घालते म्हणून नाक दाबलेलं. तर आपल्याला घ्यायचं कोपाट काढून. आता तो म्हणला सकाळ सकाळी येतो माप घ्यायला. आता माप काढलं तर मला पुढचं पोटिशन, म्हणजे पुढचं पाऊल उचला येतं. आणि आपण आपल्या मनाने कसं आणणार नाही का. मग आता त्यांनी माप घेतलं किती काय असं ते लिहून देतात गौंडी, मग ते आपण आणायचं. आणि मग त्यांना सिमेंट आणि डस्ट आणून दिले, ते पाया करून घेतील. पाया म्हणजे खालनं जिमनीतनं पाया नाही घ्यायचा आपल्याला, वरच्या म्हणजे जिमनीत एवढी इंच खाली जिमनीतनं. आणि लय उच पण नाही करायचं, फक्त एक पायरी किंवा 2 पायऱ्या असं एवढं उच करायचं. कारण पाण्यामुळं ह्या घराचं जे आहे का नाही, पाणी सगळं पुढं पडतंय आणि पाठीमागं पण खडा आहे. म्हणजे मग खाली भुईटा केलं ना तर सगळं पाणी ते येत, म्हणजे केलेला काहीच उपयोग नाही होणार. मग त्यामुळं आणि आता आंघोळीचं तर लय अडचण होणार आहे. बघू आता आंघोळीला पण आतमध्येच करावं असं मला वाटते. म्हणजे कोबा केला ना तर पाईप लावायचा आणि असं थोडंसं कट्टा करून घ्यायचा, म्हणजे नाहणी पण आतमध्येच करून घ्यायची आंघोळीची. आणि तुम्ही म्हणसान ताई तू बाथरूम आणणार होती, काय झालं? कारण माझ्याकडे एवढं भांडवल नाही आहे. आता जरी नाही म्हणलं तरी मला 30-40 हजार रुपये शेडला जाते, बरोबर आहे का नाही. मग आपल्याकडे सध्या भांडवल आहे, तेवढ्यातच आपण हात पसरायचा. आणि जे पण मदत झाली आणि ज्यांनी कुणी मदत केली त्यांनी पण ते आता जाणार आहे. कारण आता मी पण दुसरं कोण मला बघावं तर लागणारच आहे. कसं आहे माहिती आहे का, नाही म्हणलं तरी पण पैसे जाते. तर छोटंसं तरी काम करायचं नसतं. मंदिर तर बांधायचं म्हणलं, देवारा बांधायचं म्हणलं तरी मरणाचं पैसे जातात. आणि किचन तर बांधायचं म्हणलं साधं सिंपल तरी जाते त्याला 10-20 हजार. मग आता विचार करा, आपल्याला सगळं नवंच आणायचं आहे. तर बघू आता, वरच्या मॅडम म्हणल्या होत्या पत्र देतो, ती पण पत्र आणायचं, त्या खालनं लावायचं, म्हणजे बाथरूम पण होऊ शकते ना त्यामुळं. आणि बाथरूम म्हणजे आंघोळीचं.
आणि तोपर्यंत कोपाटी काढून घेते. आज आहे सोमवार. ही लाकडं ही सगळं काढून घेते. आणि नळावरचं पण आज पाईप आणावं लागलं. आज आहे सोमवार, कारण पाईप ती सगळं पाणी खाली मुरतंय त्यामुळं. आणि कॉक एक असा कॉकच आणते बंद चालू करायला. नळ नाही बसवत. कसं आहे, नळ बसवलं ना पाणी असं प्रेशर येत आहे, फरफर फरफर फर असा हवा येते, मग त्यामुळं ती नळ उपसून निघतात. नळ पण आम्ही बसवलं होतं पण काय उपयोग होत नाही, म्हणून कॉक आणणार आहे. डायरेक्ट चालू बंद आणि त्याला नळी घालायची, म्हणजे कुठपर्यंत पण पाईप लय लांब नाही आणायचा. म्हणजे त्या नळापासून आपल्या घरात एवढा लांब आणायचा, जास्त नाही. कारण आता सगळं चेंज होणारच आहे. ते म्हणजे पाणीही भरतो, ते सगळं नळाचं पण थोडासा कट्टा घ्यावा उचलून सिमेंटामध्ये आणि मग कॉक बसवावं म्हटलं. तर काम भरपूरच आहे असं. म्हणजे जेवढं निघेल तेवढं कमीच असतंय बायांना कामं घरामध्ये. पण पैसा असेल तर हात पसरावा असं मला वाटतंय. पण आपल्याकडे एवढं नाही. तेवढं बी आहे तेवढं ते आताच घ्यायचं करून. आता मस नाही म्हणलं तरी 1-2 लाख जात्याला, एवढं तर पैसे माझ्यापाशी पाहिजे होतं. मग आपलं घरच झालं असतं मस्तपैकी, आहे की नाही. पण आपल्याकडे एवढं नाही. खाऊन पिऊन लेकरांचं बघून तेवढं आपण काम केलेलं आहे, तेच आपण उपयोगाला येणार आहे. पण यंदा जत्रांना लेकरांना कपडे नाही, काय नाही. मस्त इच्छा आहे माझी की मला गिफ्ट यावं, हे यावं. मस्त आता लय जणांनी गिफ्ट ही पाठवले, लोकांचं हेडाव बघून मला पण वाटतं. आता हे तर तुम्हाला माहितीच आहे, चुकून गिफ्ट आपल्या इकडं आलतं त्यावेळेस मला किती आनंद झालता. तर काय नाही, असू द्या, याच्यातच आपला आनंद व्यक्त करायचा, आहे की नाही. असं नाही की तुम्ही मला गिफ्ट पाठवा म्हणून मी बोलते, तसं नाही. पण वाटतं प्रत्येकाला आनंद वाटतो का नाही, ती खुशी वेगळीच असते. अजून काय जन्म झाल्यापासून काही गिफ्ट आपल्याला मिळालेलं नाही. आताच नाही की सोशल मीडियावर आले म्हणूनच मिळायला पाहिजे असं काही नाही. याच्या आधी पण नाही मिळलं आणि आता तर सोशल मीडियावर आले पण तरी पण नाही. म्हणजे एवढी लहानाची मोठी झाली, 2 लेकरं झाली, तरी आपल्याला काय कोणी गिफ्ट ही काय दिलं नाही. कसलं असतं कसलं नाही हे पण मला माहीत नाही. मी दुसऱ्याचंच बघून मला खुशी मी मानते. तर चला आता आपल्याला घ्यायचं कोपाट उकलून, बानूला चारून. ही ती येतो म्हणलाय, अजून काय आला नाही माप घ्यायला. माप घेतलं की म्हणजे लिहून दिलं की तो सामान आणून टाकलं म्हणजे बिनगुरी, आहे की नाही. आणि गवंड्याचं तर बघू आता, एवढं पैसे तर काय पुरणार नाही, पण त्यांना थांबवता येईल. तोपर्यंत आपण कामाला जाऊन त्यांचं पैसे 500 आणि 1000 देऊन टाकायचं. त्याला मी म्हटलं उगतच घ्या पाया, 1 दिवसाची हजेरी देते. पण आता गवंडी ऐकत ते होय, चलू द्या, किती दिवस जाते घालवते ती मुदाम गवंडी. पण काय तसं पण बोलून उपयोग नाही, आपलं काम होस तर, आहे का नाही. तर चला जाऊ द्या, जसं असेल तसं त्या दिवस काढायचं आणि ढकलायचं. तर चला मी बानूला घेते चारून. बानूचं दूध तापले. आता तुम्ही म्हणता ताई तू सुकल्यासारखी लय दिसते, काय करावं विचारलंय आहे तर मनामध्ये विचार. जेवढं विचार करेल तेवढं कमीच आहे. तर पण जोपर्यंत शेड होत नाही ना तोपर्यंत माझ्या डोक्यात असं टेन्शन असणार आहे. कारण मी झोपते पण विचार करत करतच झोपते, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तसं येते, बरोबर आहे. आणि आता वारा गावंदानाचा दिवस आणि घर तर एवढं आता पहिल्यापेक्षा जास्त फाकायला लागलंय, त्यामुळं मग जास्तच काळजी. आता एवढा पसारा काय त्या शेडमध्ये बसणार नाही, पण जेवढं पण बसवायचं तेवढं आपल्याला, ते पण आपल्याला जागा झोपायला. आता वल्लाचं जागा चेंज व्हायची, त्यांना काय घरात दम निघत नाही. आता कोपाट घालायला जागा राहणार नाही कुठं, मग त्यामुळं वडील झोपतील कुठंतरी. पावसा पाण्याचं तर झोपतील शेडमध्ये, तसं काय नाही. पण बघू आता कसं होतं. कोपाट पण करू आपण त्यांच्यासाठी, पण जरा वेळ लागेल. पावसात करू, पावसा पाणी म्हणजे पावसाच्या आतच करू. पण आता लगेच मेडी ही आणून होणार नाही. तर चला, हेडे वावला असला आणि मी बरोबर बोलते का चुकीचं बोलते हे पण मला सांगा बरं का कमेंटमध्ये. कारण आपल्याला आता शेड मारायचं, तुम्हाला सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी मी सांगणार. कारण माझ्या स्वप्नातलं ही पहिलं घर असेल. आता ते कसं का असं ना, शेड का असं ना, पण माझ्या स्वप्नात ना पहिलं शेड असणार आहे. कारण का आम्ही लहानपण पण याच्यातच गेले आमचं या घरात. आणि ज्या वेळेस आम्हाला घरकुल आलतं ना त्यावेळेस पण एवढा आनंद झालता आम्हाला.
पण आता पण आनंद तेवढाच झालाय. पण एवढंच की त्यावेळेस लेकरं नव्हती, त्यावेळेस आता जाणीव व्हायला लागली की पावसा पाण्याची खरंच चांगल्या घराची लय म्हणजे जरूरत आहे. तर चला बाय.